तर मी आलतो ना रे भाऊ गोल्डन टेम्पल अमृतसर मध्ये, आणि एवढे खतरनाक हत्यार आहे ना भाऊ. 3 लाखाची तलवार पाहिली का कधी तुम्ही? डायरेक्ट शूज चोरी केलं ना दादा आमचं. भाऊ असं मनातून नका भाऊ, सगळं सांगतो तोपर्यंत तुमच्या वाला डायरेक्ट फॉलो ना करून. काय म्हणता बोट्टी हो, जय शिवराय. मी आणि माझे आतंकवादी निघालो ना भटिंडासाठी. तिथून आपल्याला जाणं ना डायरेक्ट अमृतसर मध्ये, आणि एवढं खतरनाक बसेस चेंज केलं ना तुम्हाला काय सांगू. सध्या 3 तासाचा रस्ता आहे, पण आम्हाला डायरेक्ट 6 तास लागले ना दादा. ते तर अमृतसरचं डायरेक्ट गेट दिसते ना, तिथून ऑटो पकडून डायरेक्ट आम्ही गेलो अमृतसरच्या गोल्डन टेम्पलच्या इकडे. जसं एंट्री केली तशी एवढी खतरनाक सिटी आहे ना भाऊ, तुम्हाला काय सांगू. सुंदर बिल्डिंग आहे, आणि पाऊस मन करते ना दादा इकडे आणि तिकडे. लाइटिंग आणि एवढं खतरनाक वाटून राहिलं तिथे गेल्यावर. नीट अँड क्लीन काम आहे ना दादा इथचं. पंजाबी लोक पगडी बांधते ना, आपल्या वाशी नसते तर मग हे घेतलं ना बांधून, आणि हे बांधल्याशिवाय तर अंदर एंट्री नाही. कसे दिसून राहिले आतंकवादी एकदा कमेंट मध्ये टाकून देता बरं. फ्यूज आणि बॅगा जमा केल्या आणि मग अंदर गेलो ना दादा. पहिले हात आणि पाय धुवून घेतले ना एकदम खतरनाक मध्ये. आता सिस्टम तिथे जबरदस्त आहे. असं अंदर पाहिलं तसं गोल्डन टेम्पल दिसलं ना, एवढं सुंदर दिसते ना भाऊ. ते रात्रीचं पूर्ण सोन्याचं आहे बरं ते गोल्डन टेम्पल. नजरच नाही हटी ना त्याच्या इकून. पाऊस मन करे जेवढं पाहिलं तेवढं कमी जाणार दादा. आणि पंजाबी लोकांची परंपरा एक नंबर आहे बरं, आपल्याला लय पटली. इकडे कसे ग्लास देतात, तिकडे पूर्ण मोठी वाटी असते ना. आणि हे अमीर असो की गरीब असो, इथं सेवा तर सगळेच देतात ना दादा. एवढं सगळं एका व्हिडिओ मध्ये टाकणे इम्पॉसिबल आहे ना. मी काय केलं, गोल्डन टेम्पल अंदरून कसं आहे आणि इथचे राज सगळं सांगतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तो बंद टाटा बाबा नाद करती का.